नमस्कार गाइज, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज चाललोय बाईकची सर्व्हिसिंग करायला. तर कुठं चाललोय ते पुढं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. चला. तर मित्रांनो, खूप दिवस झालं बाईक मी जास्त चालवली नव्हती. त्यामुळं बाईक उभी होती. त्यामुळं उंदीरनं वायर समद्या खाल्लेल्या. त्यासाठी हॉर्न गाडीचा वाजत नव्हता. त्यासाठी मी चाललेलो. तर मित्रांनो, पेट्रोल पंपावरती आलेलो आहे. तर आपण बाईकमध्ये पेट्रोल टाकून घेऊ. तर मित्रांनो, खूप दिवस झाले बाईक माझी उभी होती, त्यामुळे पेट्रोल बाईकमध्ये नव्हतं. तर बाईकची आपण टाकी फुल करून घेतली. काय बाकी तर मित्रांनो, रस्त्यामध्ये जाताना एक बाईकवाला दिसला. तर मित्रांनो, तो बाईकवाला जास्त गाडी पळत होता. मग काय मला काय जास्त राहिलंच नाही. मग काय फुल रेस केली, पुढे निघून गेलो. तर नंतर तो दिसायलाच बंद झाला, एवढा फास्ट गेलो पुढं. तर मित्रांनो, पुढे जाताना व्ह्यू भारी होता. व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो, फायनली आम्ही शोरूमच्या जवळ पोहोचलेलोच आहे. तर मित्रांनो, ब्रिजच्या खाली दोन हवालदार होते. कारण आपल्या पाठीमाग जे बाईकची नंबर प्लेट आहे, ते नंबर प्लेट बाईकवरून पडलेली मला माहित बी झालं नव्हतं. तर बोलू ते अडवलं बी नाही त्यातनं. मग नंतर ना थोडं पुढे गेल्यानंतर ना शोरूमच्या जवळ आम्ही पोहोचलो. शोरूमच्या जवळ पोहोचलो. तर मित्रांनो, आपण शोरूम पाशी पोहोचलेलो आहे. शोरूम मध्ये पोहोचल्यानंतर ना बाईक मी तिथं पार्क केली. नंतर ना जे आपले तर मित्रांनो, आपली बाईक न्यायला सर्व्हिसिंग जे करतात ते आलेलं आहे. आणि बाईक आतमध्ये नेली. आतमध्ये नेऊन काय बाईकमध्ये तर मित्रांनो, शोरूम मध्ये आल्यानंतर ना त्यांचा लंच टाइम झाला. ते बोलले थोडा वेळ तुम्ही थांबा बाहेर. नंतर ना मी केटीएमच्या शोरूम मध्ये आलो गाड्या बघायला. तर खूप भारी गाड्या होत्या. 200 होती डुक, नंतर 319 होती. नंतर ना ॲडव्हेंचर बी होते. ॲडव्हेंचर भारी होते, ऑफ रोडिंग बाईक होते. तर मित्रांनो, बाईक बघून झाल्यानंतर ना भरपूर गरम होत होता, म्हणून आम्ही बदाम शेक प्यायला गेलो. बदाम शेक तर बदाम शेक पिऊन झाल्यानंतर ना आम्ही शोरूमकडे गेलो. शोरूम मध्ये गेल्यानंतर ना आता थोडा वेळ बसलो. तर मित्रांनो, थोडा वेट केला, कारण खूप बसून बसून बोर झालेलो. नंतर ना फायनल ते आले. नंतर ना आपली बाईक खोलायला घेतली. तर आयसी समजा चेक केला. टोटल गाडीचं चेक करून झाल्यानंतर ना प्रॉब्लेम कुठं आहे हा कळलाच नाही. तर मित्रांनो, तो बोलत होता की बाईक तुम्हाला ठेवून जावं लागेल, कारण उंदराने भरपूर वायरा खाल्लेल्या. तर मित्रांनो, मी बाईक घेऊन जातो आलेलो आहे, कारण बाईक मी ठेवू शकत नव्हतो. कारण मला नेक्स्ट डे मला बाहेर जायचं होतं, म्हणून त्याला बोललो 2 दिवसांनी येऊन मी बाईक ठेवून जातो. तर मित्रांनो, मला आतमध्ये थोडं पार्सल घ्यायचं होतं, प्रोटीनचं पार्सल घ्यायचं होतं. त्यामुळे मी आत आलेलो आहे. तर मित्रांनो, शॉपमध्ये आल्यानंतर ना मी माझं पार्सल घेतलं. पार्सल घेतल्यानंतर ना मी पुढे गेलो. तर मित्रांनो, खूप भूक लागलेली म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर ना बिर्याणी घेतली. बिर्याणी फुल दाबून खाल्ली. खाल्ल्यानंतर ना आम्ही तिथून निघालो. तर मित्रांनो, शोरूम मध्ये खूप टाइम झालेला, कारण 4:30 वाजलेले. नंतर ना शॉपमध्ये तर मित्रांनो, खूप टाइम झालेला, कारण 4:30-5 वाजलेले. कारण मला 6 वाजता जिम खोलायला लागते. तर मित्रांनो, पुढे जाताना भरपूर आम्हाला पुढे पाऊस लागला. पुढे पावसामध्ये भिजलो पण. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.